एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आम्ही आता आमच्या आत्याकडे राहायला चाललोय 3-4 दिवसासाठी. 4 वर्ष झाले गौरी दीदी मुंबईत होती, सो तिला म्हणजे आम्हाला जाता नाही आलं आत्याकडे. सो आम्ही फायनली ठरवलंय की आम्ही आत्याकडे जाणार आहे राहायला 3-4 दिवसासाठी. सो इथे गौरी दीदी आहे आणि इथे आमच्या सगळ्या बॅगा घेऊन आम्ही असं 3-4 दिवसच चाललोय, पण आमचा बोरिया बिस्तर बघा केवढा आहे. सो आम्ही जी मजा मस्ती धमाल करतो या 3-4 दिवसात ते मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आली बाई माझी आत्ती आली. मला रिसीव्ह करायला यायला पाहिजे होतं तू. ईश्वरीला बॅग जड झाल्यात कारण तू महिन्याभराचं सामान घेऊन आला. ईश्वरी फक्त ना लोद्या आहे लोद्या. बॅग बिग काही उचलता येत नाही अंगात, तर मास आहे मास. कोण आहे? वेलकम. अच्छा मीच वेलकम, तुम्ही वेलकम. आफ्टर ऑलमोस्ट 2000 इयर्स हे नाईट ड्रेस मध्ये दिसते. आपले पाय दोघी तिसरीची वाट पाहते. पड पाय. अरे मला कळलं नाही काय केलं तू का. सो इथे डॉमिनोज मागवलेलं आहे. आम्ही आता खाणार आहे बघा सुरासारखे. बावळ आहे का उगाचच घाबरायचं. हात एखाद्या व्यक्तीचा हात धुतो तर हातच धुतो ना, त्याचं दीप उडवती माझ्या अंगावर पाणी दरवेळी. खूप भूक लागेल. येस खरंच सुख. कुठल्या याच्यावर टाकू पाहिजे की तुम्हाला माहिती आहे मी रिद्धीकडे राहायला आली आहे आणि रिद्धीकडे राहायला आलं म्हणजे रिद्धीची म्हणजे आत्तीकडे कॉलनी खूप मोठी आहे आणि फार भारी इथे खाली खेळायला. सो मी जेव्हा लहान होते किंवा गौरी दीदी ऐक ना, जेव्हा मी आणि गौरी दीदी लहान होतो ना, रसिका दीदी वगैरे आम्ही जेव्हा सगळे लहानपणी इथे राहायला यायचो तर आम्ही इथे खूप खेळायचो कारण आम्ही तिकडे घरी नाही खेळू शकत, त्याच्यामुळे आम्ही इथेच खेळायचो. सो आम्ही आता नाईट वॉक म्हणू शकतो आपण ना. येस. सो आम्ही नाईट वॉकला खाली आलो. थोडक्यात शतपावली. येस, शतपावलीला आम्ही खाली आलोय. पावलीला नाही, शतपावली करायला खाली आलोय. माझं प्लीज फंबल तुम्ही इग्नोर मारा कारण मी खूप फंबल इग्नोर मारा, फेकून मारा. The next day. झालं किती दिवसांनी खाल्ले मी पोहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू डे 2 इन आतीज हाऊस. तुम्ही पण या नाश्ता करायला, मी पण नाश्ता करते. पण सगळ्यात मोठं दुःख हे मला की मला कॉलेजला जावं लागतंय उठून. सो आती आजचा मेन्यू काय आहे? आज सकाळी पोहे, आता धपाटे, हिरव्या टोमॅटोची चटणी, गुलाबजाम, 1 2 3 4 आणि रिद्धी 2 आणि या चपटी अर्धी. अर्धी गौरी दीदी लीड. इशू बावळातच इशू नाही, इशू काय ना अजून अर्धी. बावळट म्हटल्यानंतर ईश्वरीचे भाई बटाटा बघितला का केवढा मोठा आहे. भाई नीट बोल भाई. दिवसभर फिरतात ते कुंडीत. काय करतेस? गपरा राधाकृष्ण नाही द्वारकेमध्ये रिद्धी गायब झाली होती 2 तासासाठी. तर आता जस्ट मी कॉलेजमधनं आली आहे आणि हे सगळे इतके चांगले आहेत लोक की हे माझ्यासाठी जेवायला थांबले आणि आत्तीकडे आलोय आणि धपाटे नाही खाल्ले असं होतच नाही. आत्तीचे धपाटे 1 नंबर असतात आणि असे कुठेच होत नाही. धपाटे आणि हिरव्या टमाट अरे कहना क्या चाहते हो? हिरव्या टोमॅटोची चटणी 1 नंबर. तू जेव्हा गेली होतीस कॉलेजला तेव्हा मी शूट केलं आत्ती कशी बनवत होती गावातून. वा भाई वा. मला थांबायची फार इच्छा होती पण मी कुठल्या तोंडाने मी सांगत होते कॉलेजमध्ये की मला सुट्टी पाहिजे. मी ऑलरेडी 4 दिवस सुट्टी मागून आले होते. संध्याकाळचा मेन्यू अजून डिस्क्लोज केला नाही, तो सरप्राईज. मग तू पण चुकून सांगू नको नाही तर माती खाशी. ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय मेन्यू आहे.
माती खायची सवयच आहे ना. या पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला फक्त खाताना दिसणार कारण की आत्तीकडे आलं म्हणजे डाएट वगैरे सोडूनच द्यायचं असतं. आणि आपलं काही खरं नाही. 2,000 years later. अशा प्रकारे इथे रसिका दीदी चिडली आमच्यावर. 4 वाजताच होते, मी वरतीच होते. कशाची आशा आहे बरं? आजी येते नंतर ती मला म्हणते की गौरी इशू गेला मॅगी. म्हटलं कुठे गेला? इथे आत्ती स्पेशल पापड भाजी खायला सगळे जमलेले आहे. वराड एकत्र. वराड लग्न चालू का आपण नाही. वराडासोबत हिला पाठवून द्या पहिले. कशी झाली पापड भाजी प्लीज कळवा. खूप मस्त. रिद्धी पापड भाजी कशी झाली? खाल्लीच नाही पण म्हणजे मी प्लेट केल्यात. वाव. चाणू दादा भाजी आली अजून? जबरदस्त. पापडवर जबरदस्त. पापडवर वहिनी कमाल. आर्या दीदी तू खाऊन घ्या आधी. मी घेतली. और आरती थँक यू सो मच. ए थांब. आम जरा रिएक्शन महत्वाची असते. कसे रिएक्शन त्याला म्हणतात डंबो. ते हिरव्या टोमॅटोची चटणी कसं झालंय? आहे आणि हे पण आहे धपाटे पण आहे. आरती अप्रुव्हल मिळालंय तुला. कमाल झालंय. आमचं व्यवस्थित खाऊन झालंय आणि खाल्ल्यानंतर लास्टला असतं ते म्हणजे डेझर्ट. आणि डेझर्टमध्ये आम्ही अमूलचं चॉको चिप्सवाला आईस्क्रीम खातोय. बघूयात कसं. गाईज व्हॉट अबाउट डेझर्ट? तू बनवला नाहीये. असं का बोलतात रे? पण तुम्ही कस्टर्ड खातच नाही आहात. तुम्ही आईस्क्रीम खात आहात. छान झालंय म्हणजे सेट होते. वेळ लागेल. ते Yes. आपण रात्री कस्टर्डचे मानकरी आम्हीच आहोत. काय चाललंय तुमचं? रात्रीचा ऑलमोस्ट 1 वाजत आलाय आणि ह्या इथे कस्टर्ड खातायत. गौरी दीदीने गेलं. फार भारी झालं म्हणून खायचं का? गुड नाईट गाईज. सी यू टुमॉरो. बाय. The next day. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेत 11:15. सकाळचे नाही आता ते दुपार होईल. 12 नंतर दुपार होते. आणि मी एकटी बघा मी किती डेडिकेटेड आहे. माझी एकटीची आंघोळ झाली. बाकी कोणाचीच इथे आंघोळ नाही झाली. सगळे पारोस आहेत खास करून मी. पारोशी नंबर 1 जी व्हिडिओ काढते ती पारोशी नंबर 2 ती तिकडे 3 मी एकटी आंघोळ मी चल नाश्त्याला चला कॉलेजला जायचं हो ना म्हणून तिने आंघोळ केली आहे. आता काही उपयोग नाही आहे त्याचा जाणार नाही आता कॉलेज आहे ना जाणार खायचं पोटभर. खूप छान झाला उपमा. मला हवी आहे. तुला हवी आहे? कॉफीला एक कसं नाही म्हणे. छू नको म्हणू का? छूचा वेगळा अर्थ होतो. शी ग गाड. ऍक्च्युली आम्ही आता ठरवलं होतं की दुपारी हे करायचं पण मला कॉलेज होतं. पण मी हा पण विचार केला की मी आता नाहीच जात. सॅटर्डे संडे ऑब्विसली. ओ माय गॉड. द गौरी कुलकर्णी मला कॉफी घेऊन आल्याला देत नाही का कधी? देते गौरी दीदी स्पेशल कॉफी. ओके सो मी मास्टर शेफच्या लेवलवर ट्राय करेंगे. टेक्सचर तो बहुत अच्छा है. स्मेल भी ले लेते हैं. क्रीमी स्मेल आ रहा है. स्मेल कैसा क्रीमी है तो आ रहा है. अभी चख के देख लेते हैं. स्वाद आ गया. अच्छा ओ बाय. अनुष्का दीदी पुण्यावरून आली. येस. बाय बाय. चल ना बाई. माझी प्रिय बहीण. माझी प्रिय बहीण. ये क्या हुआ? ये क्या हुआ ये कब हुआ न जानू मैं न जाने. ओहो. जवान जान मन हसीन दिलरुबा मिले तो दिल जवा मिसाल हो गया शिकार खुद यहाँ
शिकार हो गया, ये क्या सितम हुआ, यो इग्नोर. इशू